जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25साठी जे विद्यार्थी तयारी करतायत आणि ज्या विद्यार्थ्यांना 17,000 भरती जी झाली नुकतीच सुरू आहे, ज्याची मुंबईचे पेपर आणि पुणे कारागृहाचे पेपर बाकी आहे, पुण्याचं ग्राउंड बाकी आहे, त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून वय वाढ आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे चालू वर्ष 2024 आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान खूप काही विद्यार्थ्यांचे वय हे संपलेले आहे. खूप काही विद्यार्थ्यांसाठी 2024 ची जी भरती झालेली होती, जी चालू भरती आहे 2022-23 ची, ज्याचं नाव आहे 22-23, जी 2024ला जाहिरात पडलेली होती, त्यामध्ये सुद्धा जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये ज्यांची स्टार्टिंगला जन्म होता त्यांना सुद्धा संधी मिळालेली नव्हती. आणि आता जी भरती निघणार आहे त्या विद्यार्थ्यांची सुद्धा 1 जानेवारी ते 2024 31 डिसेंबरपर्यंत वय जाणार आहे. त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रयत्न करतो आहे. आपले जे पुढारी आहे मुकुल भाऊ किनकर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या पुढाकाराने आपण वय वाढ संधी आपण आणणार आहोत आणि वय वाढ सर्व विद्यार्थ्यांना मिळवून देणार आहोत. येत्या हिवाळी अधिवेशनमध्ये आपल्याला त्यासाठी एकत्र यायचं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MPSCसाठी वयोमर्यादेत वाढ होणार, मागणीला मुख्यमंत्र्यांकडून अनुकूलता. तर पहा आपले जे लाडके मुख्यमंत्री साहेब आहे त्यांच्याकडून अनुकूलता मिळालेली आहे आणि तेच आपलं पोलीस भरतीचं जे पत्र होतं जे आपल्याला पडवळ साहेबांनी दिलेलं होतं वयवाढ संबंधात, जेव्हा आपल्याला 17,000 मध्ये वयवाढ संधी मिळालेली नव्हती तेव्हा, त्यामध्ये आपल्याला सुधार करून 2021 पासून 2024 पर्यंत ज्यांची वय गेलेले आहे त्यांच्यासाठी संधी आणायची आहे. आपल्याला माहिती आहे 2024 मध्ये भरपूर अशा विद्यार्थ्यांची वयसुद्धा जाणार आहे आणि त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यायचा आहे. तर पहा 31 डिसेंबर 2024 पर्यंत वयोमर्यादा, विधान भवनात केले होते आंदोलन. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, याच पद्धतीने आपल्याला सुद्धा वयवाढ संधी मिळू शकते आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे आणि एकत्र आणण्याचं काम एकमात्र व्यक्ती करत आहे पूर्ण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे मुकुल किनकर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024साठी वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने परीक्षेसाठी बसण्यासाठी संधी देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनुकूलता दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक पाहिजे होते इथे, यांना याबाबत लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात 20 ते 21 या वर्षात सरकारी नोकर भरती ठप्प होती, त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नाही. पण या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी यासाठी राज्य शासनाने 31 डिसेंबर 2023 पर्यंत कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मागणी होती, जी 17,000 भरती निघालेली होती, ती मागणी होती की 31 डिसेंबरच्या आत जाहिरात काढा म्हणून, पण ती जाहिरात गेली पुढे मार्च महिन्यामध्ये आणि त्यामुळे भरपूर अशा विद्यार्थ्यांचं 2021 ते 2023 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं वय होतं त्या सर्वांना संधी मिळालेली नाही. इतकी मोठी भरती होऊन आणि ती भरती त्याच विद्यार्थ्यांनी काढण्यासाठी पुढाकार घेतलेला होता हिवाळी अधिवेशनमध्ये मागच्या वर्षीच्या, त्यांनाच ती संधी मिळालेली नव्हती आणि म्हणूनच पडवळ साहेबांनी आपल्याला एक पत्र दिलेलं होतं की पुढील भरतीमध्ये जी 9,000ची भरती आहे त्यामध्ये आपल्याला सामावून येण्यासाठी कारवाई करण्यात येईल किंवा त्यासाठी आपल्याला संधी देण्यात येईल. तर पहा, दरम्यान अमृत महोत्सवी काळात राज्य शासनाने 75,000 पदभरतीची घोषणा केली.
त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळ सेवेने भरावयाच्या पदभरतीची जाहिरात मराठा आरक्षण, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आचारसंहिता आदी तांत्रिक कारणामुळे जाहिराती वेळेवर प्रसिद्ध झाल्या नाहीत. हेच कारण आपल्याला सुद्धा दिलेलं होतं की तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला संधी देण्यात येणार नाही. त्या पुढे बघा काय म्हटलं, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध होणार होती, परंतु या विविध कारणामुळे जाहिरात आयोगाने वेळेवर प्रसिद्ध केली नाही. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 2023ला आपल्याला जाहिरात पाहिजे होती 31 डिसेंबरमध्ये, 31 डिसेंबरच्या पहिले, आणि त्यानुसार जाहिरात न पडल्यामुळे आपली मार्च 2024मध्ये जाहिरात गेल्यामुळे आपल्याला ज्या ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार होती त्या सर्वांना फटका बसलेला होता. तर बघा, वेळेवर प्रसिद्ध केली नाही. जाहिरात नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले आहे. हाच मुद्दा आपल्याला घेऊन विद्यार्थी मित्रांनो मागणी करायची आहे. देशातील 8 राज्यातील व भारतीय रेल्वेने कोविडमुळे दिलेली 3 ते 5 वर्षे सरसकट वय मुदतवाढ वयसूट दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारनेही अशी संधी द्यावी या मागणीसाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काळात विद्यार्थ्यांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या संदर्भात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील म्हणाले की 31 डिसेंबर 2027 पर्यंत वयोमर्यादा वाढवण्याची आमची मागणी आहे. तसेच 5 जानेवारी कंबाईंड पूर्व परीक्षा ही पुढे ढकलावी, नव्याने अर्ज करण्याची लिंक ओपन करून द्यावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 5 जानेवारीला कंबाईंड, ज्यामध्ये PSI हे पद आहे, आणि PSI या पदासाठी वयोमर्यादा फक्त 34 वर्ष आहे, आणि त्यामध्ये जर वाढ मिळाली तर भरपूर विद्यार्थी हे त्या परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी पात्र होतील. आणि आपण सुद्धा यासाठी पाठपुरावा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की 2024 पर्यंत जे जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा बाद झालेली आहे 2021 पासून, त्या सर्वांना संधी देण्यात यावी यासाठी. कारण की 17,000 इतकी मोठी भरती होऊन त्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली नव्हती, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे असं म्हटलेलं आहे. पुढे बघा, राज्य शासनाने पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 साठी तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क या दोन्ही परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ करून लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी. आता कमाल म्हणजे जास्तीत जास्त, ठीक आहे, आणि अशी मागणी लाखो विद्यार्थी करीत आहेत. इतर राज्यात राज्य शासनाने 3 ते 5 अशी सरसकट वयोमर्यादेत वाढ केली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने केवळ 2 वर्षे सवलत दिली आहे. परंतु तांत्रिक अडचणीत जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थी अपात्र ठरले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे जे इन्स्ट्रक्शन, जे जे सूचना आम्ही आमच्या चॅनलतर्फे किंवा मुकुल भाऊ त्यांच्या चॅनलतर्फे, त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, ते किंवा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते सूचना देतील, त्यानुसार आपल्याला पुढे प्रयत्न करायचे आहे. आणि येत्या हिवाळी अधिवेशनमध्ये आपल्याला एक संधीसाठी पुढाकार ते घेणारा त्यांच्यासोबत तुम्हाला राहायचं आहे. धन्यवाद.